श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला अधिक मासात करायची एक अतिशय सोपी पण खूप महत्वाची सेवा सांगणार आहे. अनेक जणांना प्रश्न येतात की अधिक मासात असा कोणता उपाय आहे जो प्रत्येकाला करता येईल, ज्यासाठी जास्त खर्च लागणार नाही, मोठी पूजा लागणार नाही आणि तरीही भगवान विष्णूंची कृपा मिळेल. तर आज आपण पंचमहायज्ञ याबद्दल जाणून घेणार आहोत. अनेकांना या पंचमहायज्ञाबद्दल माहिती नसते, पण आपल्या धर्मात प्रत्येक घरातील व्यक्तीने आपल्या शक्तीनुसार हे पंचमहायज्ञ करण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले आहे. विशेष म्हणजे अधिक मासामध्ये हे पंचमहायज्ञ करणं अत्यंत शुभ मानले जाते, कारण अधिक मास हा भगवान श्रीहरी विष्णूला समर्पित महिना आहे. या महिन्यात केलेले जप, दान, सेवा, पूजा आणि सत्कर्म याचे पुण्य अनेक पटीने वाढते असे मानले जाते. म्हणून ज्यांना मोठमोठ्या पूजा करणे शक्य नाही, ज्यांना आतापर्यंत काहीच करणे शक्य झाले नाही, मोठे दान करणे शक्य नाही, त्यांनी निराश होण्याची गरज नाही. कारण भगवान भावाचे भुकेले आहेत. श्रद्धेने केलेले छोटे काम सुद्धा त्यांना प्रिय असते. पंचमहायज्ञ म्हणजे काय? तर पंचमहायज्ञ म्हणजे रोजच्या जीवनात 5 प्रकारची सेवा करणे. पहिली देवाची सेवा, दुसरी गायीची सेवा, तिसरी पितरांचे स्मरण, चौथी माणसांची सेवा आणि मुख्य जीवांची सेवा, अशी या 5 सेवा करायच्या आहे. सर्वात पहिला आहे देवयज्ञ. सकाळी स्वच्छ झाल्यानंतर देवासमोर दिवा लावा. शक्य असल्यास एक छोट्या कागदाचा किंवा कापसाच्या वातीचे थोडे तूप लावून दिव्यात अर्पण करा किंवा कागदाला तूप लावून ती पेट घालवा. देवाला नमस्कार करा आणि आपल्या घरात सुख, शांती आणि आनंद राहो अशी प्रार्थना करा. हे झाले आपले देवासमोर केलेले यज्ञ. यासाठी मोठा यज्ञ करण्याची गरज नाही. श्रद्धेने लावलेला छोटासा दिवा देखील देवापर्यंत पोचतो. तर ही आपले झाले देवयज्ञ सेवा. दुसरा आहे ऋषी यज्ञ. यासाठी रोज गाईला एक घास अन्न द्यावे. आपल्या जेवणातील एक भाकरीचा तुकडा जरी दिला तरी चालेल. गाय दिसली तर तिला प्रेमाने खाऊ घाला. असे आहे हे ऋषी यज्ञ. तिसरा आहे पितृयज्ञ. दुपारी 12 नंतर कावड्यासाठी एक घास अन्न ठेवावे. आपल्या पूर्वजांचे स्मरण करून आणि त्यांचे आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहावोत अशी प्रार्थना करावी. ही आहे पितृयज्ञ. चौथा आहे मनुष्ययज्ञ. आपल्या घरी कोणी आले तरी त्याला पाणी द्या. एखाद्या गरीब माणूस दिसला तर त्याला आपल्या शक्तीनुसार मदत करा. जेवण द्या. भुकेल्या व्यक्तीला अन्न द्या. तहानलेल्या व्यक्तीला पाणी द्या. असे आहे मनुष्ययज्ञ, म्हणजे एखाद्या गरजू व्यक्तीची मदत करा. पाचवा आहे भूतयज्ञ. रोज मुंग्यांसाठी थोडी साखर किंवा पीठ ठेवा. पक्ष्यांसाठी पाणी ठेवा. एखाद्या भुकेला कुत्रा दिसला तर त्याला पोळी द्या. मित्रांनो, या गोष्टी ऐकायला खूप छोट्या वाटतात, पण याच छोट्या गोष्टीमुळे आपल्या मनात दया, प्रेम आणि सेवा भावना निर्माण होते. आजच्या काळात प्रत्येक जण पैशाच्या मागे धावत आहे, पण आपण कितीही पैसा कमवला तरी मनात समाधान नसेल तर त्याचा उपयोग नाही. पंचमहायज्ञ आपल्याला शिकवतात की फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही जगावे. देवाने आपल्याला जे काही दिले आहे त्याबद्दल कृतज्ञ राहावे. अधिक मासामध्ये अनेक लोक मोठमोठ्या पूजा करतात, परंतु ज्यांना ते शक्य नाही आहे त्यांनी रोज श्रद्धेने हे पंचमहायज्ञ करावेत. एक घास गाईला, एक घास कावड्याला, मुंग्यांसाठी थोडी साखर, एखाद्या गरजू व्यक्तीची मदत आणि देवाचे स्मरण एवढे जरी केले तरी ते खूप मोठे पुण्याचे काम मानले जाते. पण एक गोष्ट लक्षात नक्की ठेवा, कोणताही उपाय करताना कष्ट करणे सोडू नका. फक्त उपाय करून सर्व काही मिळत नाही. आपल्या कामात प्रामाणिकपणा हवा, मेहनत हवी आणि चांगले वागणे हवे. जेव्हा सेवा, श्रद्धा आणि कष्ट एकत्र येतात तेव्हा जीवनात चांगले बदल घडू लागतात. म्हणून हा अधिक मास संपण्यापूर्वी एक संकल्प करा. रोज देवाचे स्मरण करेन, रोज एखाद्या जीवाला अन्न देईन, रोज एखाद्या व्यक्तीची मदत करेन, रोज कृतज्ञ राहण्याचा प्रयत्न करेन.
पहा, हळूहळू मनात शांती मिळेल, घरातील वातावरण आनंदी होईल आणि देवावरील विश्वास आणखी वाढेल. कारण जिथे दया आहे तिथे देव आहे, जिथे सेवा आहे तिथे पुण्य आहे, जिथे श्रद्धा आहे तिथे कृपा आहे आणि जिथे भगवान विष्णूंची कृपा आहे तिथे सुख, शांती आणि समाधान नक्कीच आहे. अधिक मास हा साधा महिना नाही, हा भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय असलेला पवित्र महिना मानला जातो. वर्षभरात आपण अनेकदा कामाच्या धावपळीत देवाचे स्मरण करायला विसरतो, सेवा करायला विसरतो, दानधर्म करायला विसरतो. पण अधिक मास आपल्याला पुन्हा एक संधी देतो. या महिन्यात केलेले जप, दान, सेवा, पूजा, नामस्मरण आणि सत्कर्म याचे पुण्य विशेष मानले जाते. म्हणूनच संत आणि महात्मे अधिक मास वाया जाऊ देऊ नका असे सांगतात. जर मोठी पूजा करता आली तर खूप चांगली गोष्ट आहे, पण ती शक्य नसेल तरीही चिंता करू नका. कारण 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 भगवानाला आपला भाव महत्वाचा असतो. रोज देवाचे स्मरण करा, रोज एक चांगले काम करा, रोज एखाद्या जीवाला अन्न द्या, रोज एखाद्या गरजू व्यक्तीची मदत करा आणि रोज भगवान श्री हरी विष्णूंचे नाव घ्या. इतके जरी केले तरी अधिक मास सार्थकी लागेल. कारण आज आपण पंचमहायज्ञाबद्दल जाणून घेतले. आता फक्त माहिती ऐकून थांबू नका. या अधिक मासात प्रत्यक्ष कृती करा. कारण प्रत्यक्ष ही कामे सर्व करा. कारण जे ज्ञान आचरणात आणले जाते, कारण जे ज्ञान, जे विचार आपल्या मनामध्ये आचरणामध्ये आणले जाते त्याचेच फळ मिळते. म्हणून आजच मनोमन संकल्प करा की हा अधिक मास संपेपर्यंत मी माझ्या शक्तीनुसार पंचमहायज्ञ करेन, देवाचे स्मरण करेन, कोणाचे मन दुखवणार नाही आणि शक्य तितकी सेवा करेन. भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी आणि आपल्या पितरांचे आशीर्वाद तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो. तुमच्या घरात सुख, शांती, आरोग्य, समाधान राहो आणि देवाची कृपा सदैव राहो. याच शुभेच्छासह इथेच थांबतो. श्री हरी विष्णू, श्री विष्णवे नमः, श्री कृष्णार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. ही वरील माहिती सर्व आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि हे पंचमहायज्ञ नक्कीच करायला विसरू नका. आजपर्यंत हे यज्ञ केले नसतील तर आजपासूनच करायला सुरुवात करा. ही सर्व यज्ञ खूप सोपे आहे. कारण देवाची कृपा आपल्या रोजच्या जीवनामध्ये हे आपण कृती केल्यास, आपल्या रोजच्या जीवनामध्ये केल्यास आपल्या देवांची कृपा आपल्यावर नक्कीच होतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.